बाप्पाची मूर्ती आणि मखराचं डेकोरेशन हे कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू असतं। वेगवेगळ्या पद्धतीच्या बाप्पाच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत। मात्र मुंबईच्या रिंटू राठोड या महिलेनं चक्क चॉकलेट पासून गणपती बाप्पा साकारलेले आहेत। रिंटू या गेल्या 11 वर्षापासून चॉकलेटच्या गणरायाची मूर्ती साकारतात। या मूर्तीचं विसर्जन दुधामध्ये केलं जातं आणि त्यानंतर ते दूध अनाथ मुलांना प्रसाद म्हणून दिला जातो। दरम्यान रिंटू यांनी चॉकलेट पासून मूर्ती बनवून मुंबईसह देशभरात त्याची विक्री देखील केलेली आहे। तो मेरे जो गणपति बापा होते हैं जो मैं हर साल बनाती हूँ, पिछले 11 साल से बनाती आ रही हूँ, उनका विसर्जन दूध में किया जाता है और उससे जो दूध बनता है वो गरीब बच्चों में वगैरह, दोस्तों में, परिवार में प्रसाद के रूप में बांटा जाता है। तो मेरे जो सबसे ज़्यादा फेमस गणपति आप बोल सकते हैं वो है चॉकलेट के गणपति। यंदाच्या गणेशोत्सवावर पुष्पाची जादू चढले। झुकेगा नहीच्या स्टाईलमध्ये बाप्पाची मूर्ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते। अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट चांगलाच हिट झाला, त्यानंतर सगळ्यांवरच पुष्पाचा फीवर चढला होता। आता थेट गणेशोत्सवावरही पुष्पा फीवर पाहायला मिळतं। अरे बेटा इतना अड्डा, बेटा इतना अड्डा। भाजप नेते विनोद तावडे यांच्या घरी देखील 1.5 दिवसांच्या बाप्पाचं आगमन होणार आहे। मुंबईच्या विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ चौकातून बाप्पाची मिरवणूक निघाली आहे। थोड्याच वेळात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन होते। विशेष म्हणजे विनोद तावडे स्वतः ढोल वाजवत बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाले। त्यांच्या मुलीने देखील ढोल ताशाच्या या गजरावर ठेका धरला। गणपती बाप्पावर सुद्धा RRRचा फीवर चढलाय। राजामौली यांच्या RRR चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला। त्यातील सुपरस्टार राम चरणची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे। त्याच्याच लुकमध्ये बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली, त्यामुळे RRRच्या लुकमधील बाप्पा सोशल मीडियावर आता चांगलाच चर्चेत आला आहे। श्री गणेशाला मोदक प्रिय आहेत हे आपण सर्वच जाणतो। त्यामुळे अकोल्यात गणरायासाठी 35 प्रकारचे मोदक बनवण्यात आलेले आहेत। निर्मल उपहार गृहानं हा उपक्रम राबवलेला आहे। गणरायासाठी 21 मोदकांचा नैवेद्य असतो। मात्र अकोल्यातील या 35 मोदकांच्या उपक्रमामुळे ग्राहकांना आणि भक्तांना अनेक चवी आता एकत्र मिळणार आहेत। मुंबईच्या पिंपळेश्वर गणरायाचं आगमन झालेलं आहे। यावर्षी कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती साकारण्यात आलेली आहे। यंदा पिंपळेश्वर मित्रमंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं बाप्पाच्या विविध प्रकारच्या 25 मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत। बातमी नाशिकमधून आहे। नाशकात चक्क ट्रेनमध्येच बाप्पाची स्थापना करण्यात आली। आजपर्यंत आपण घरगुती किंवा मंडळाचे बाप्पा पाहिलेत, पण गोदावरी एक्सप्रेसमध्येच चक्क गणरायाची स्थापना करण्यात आली। गेल्या 25 वर्षापासून प्रवासी गोदावरी एक्सप्रेसमध्ये बाप्पाची स्थापना करण्यात येते। 2 वर्षांपासून पुन्हा एकदा धावत्या ट्रेनमध्ये बाप्पा काही दिवस ट्रेनने प्रवास करणार आहे।